मित्रांनो, अलिबाग म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो हिरव्यागार झाडांनी नटलेली सुंदर अशी सृष्टी, उंच उंच नारळाची झाडे आणि अलिबागचा तो समुद्र किनारा। आणि अशाच अलिबागच्या या समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या आवाज बीच अलिबागपासून अवघ्या वॉकिंग डिस्टन्स 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या शिवनेरी रिसॉर्ट किंवा शिवनेरी फार्म हाऊसवर आज आपण आलो आहोत। हा 40 पीपल अकोमोडेशन असलेला शिवनेरी फार्म हाऊस आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो आणि त्याची स्पेशालिटी काय, सारं काही डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणित पाटील आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हल ब्युल। मित्रांनो, आपल्याला सुद्धा अलिबागच्या समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटायचा असेल आणि समुद्र किनाऱ्यापासून जवळपासच कुठेतरी आपल्या स्टेची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था असावी असं जर वाटत असेल आणि स्टेच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्विमिंगचा आनंद घ्यायचा असेल तर हा शिवनेरी फार्म हाऊस किंवा शिवनेरी रिसॉर्ट एक तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया। आजच्या व्हिडिओचा स्टार्ट करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक निवेदन असेल की आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल ब्युलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच नवनवीन फार्म हाऊस आणि रिसॉर्टचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया। अलिबागमधील आवास या गावी असलेल्या मेन रोड लगतच आपल्याला हा शिवनेरी रिसॉर्ट दिसून येतो। या शिवनेरी रिसॉर्टचे मेन गेट एंटर केल्यानंतर हिरवीगार नारळाची झाडे आणि रंगीबेरंगी फुलझाडांमधून एक रॉयल एंट्री करत आपण पोहोचतो या रिसॉर्टच्या मेन लोकेशनला। या मेन लोकेशनच्या प्रारंभास अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक सुंदर असे स्मारक दिसून येते। यानंतर या शिवनेरी रिसॉर्टचा, या शिवनेरी फार्म हाऊसचा एक ओव्हरऑल व्ह्यू कशा प्रकारे दिसतो ते आपण पाहून घेऊयात। ओव्हरऑल व्ह्यू पाहिल्यानंतर आपण इथे असलेल्या सर्व ॲमेनिटीज अगदी सविस्तरपणे समजून घेऊयात। सर्वप्रथम आपण इथल्या रूम्स पाहून घेऊयात। खाली 4 पुन्हा त्यावरती 4 अशा 4+4 8 रूम्स आणि एक स्वतंत्र रूम अशा टोटल 9 रूम्स आपल्याला या रिसॉर्टमध्ये पाहायला मिळतात। बाहेरून एकसारख्या दिसणाऱ्या या सगळ्या रूम्स आतून देखील एकसारख्या सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करतात। त्यामुळे यातील 2 रूम्स मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आपल्याला प्रयत्न करतो। इथल्या प्रत्येक रूममध्ये आपल्याला किंग साईज बेड विथ AC, फॅन, एंटरटेनमेंटसाठी TV सुद्धा आपल्याला उपलब्ध असलेला बघायला मिळतो। या रूममध्ये एक्स्ट्रा लोकांसाठी एक्स्ट्रा मॅट्रेस देखील अवेलेबल केले जातात। त्यासोबतच या रूममध्ये वॉश बेसिन आणि या वॉश बेसिनच्या समोरच वेस्टर्न फिटिंग असलेले वॉशरूम सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। या वॉशरूममध्ये नॉर्मल तसेच गरम पाण्याची उत्तम अशी सोय केलेली आपल्याला दिसून येते। तसेच हे वॉशरूम शॅम्पू, सोप यांसारख्या ऑल टॉयलेटरीज देखील प्रोव्हाइड करते। यानंतर आपण इथला आणखी एक रूम पाहूयात। व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून मी या ठिकाणी 2च रूम दाखवण्याचा प्रयत्न करतो। हा रूम आणि यासारखे बाकीचे देखील रूम आपल्याला एकसारखेच सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। या रूममध्ये देखील किंग साईज बेड विथ एक्स्ट्रा मॅट्रेस, AC, फॅन आणि एंटरटेनमेंटसाठी TV तसेच वॉश बेसिन आणि याच्यासमोरच वेस्टर्न फिटिंग असलेले आणि नीट अँड क्लीन असे वॉशरूम आपल्याला पाहायला मिळते। यानंतर आपण इथला स्विमिंग पूल पाहून घेऊयात। या शिवनेरी रिसॉर्टमध्ये किंग साईज स्विमिंग पूल विथ अटॅच बेबी पूल आपल्याला पाहायला मिळतो। आकाराने मोठा असलेल्या आणि 4.5 ते 5.5 फीट डीप असलेल्या या स्विमिंग पूलमध्ये 30 to 35 पीपल अगदी एकाच वेळी स्विमिंग एन्जॉय करू शकतात। या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग एन्जॉय करताना काही गेस्ट आपल्याला दिसतच असतील। इथे आलेले गेस्ट इथे असलेल्या रूमच्या समोर छोट्याशा गार्डनमध्ये बॉक्स क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल यांसारखे गेम देखील एन्जॉय करू शकतात। याच गार्डनमध्ये लहान मुलांसाठी सीसॉ आणि काही झोकेसुद्धा आहेत। या झोक्यांमध्ये लहान मोठे अगदी सारेच झुलण्याचा आनंद घेऊ शकतात। यानंतर आपण आलो आहोत या शिवनेरी रिसॉर्टच्या किचन एरियामध्ये। घरगुती जेवण ही इथली खासियत असल्याने इथे सर्व गृहिणी जेवण करताना आपल्याला दिसून येतात। हा संपूर्ण किचन एरिया स्वच्छ आणि हायजेनिक असल्याचे दिसून येते। या गृहिणींच्या हातून बनलेल्या व्हेज आणि नॉनव्हेज अशा जेवणाचा आस्वाद घेताना ही काही गेस्ट आपल्याला दिसतच असतील।
इथे फूड पॅकेजमध्ये आपल्याला मॉर्निंग ब्रेकफास्ट, लंच, इव्हिनिंग स्नॅक्स आणि डिनर प्रोव्हाइड केले जाते. व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्हीही डिशेस या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. हे रिसॉर्ट समुद्र किनाऱ्यालगत असल्याने सी फूड देखील अवेलेबल केले जाते. येथे आलेल्या गेस्ट लोकांना डान्स पार्टी एन्जॉय करण्यासाठी म्युझिक सिस्टम देखील अवेलेबल केले जाते. यानंतर आपल्या रेफरन्ससाठी इथे आलेल्या गेस्टचा एक छोटासा रिव्ह्यू सुद्धा घेऊयात. तर कुठून आलात आपण? आम्ही बेलापूरवरून आलो आहे. एम्ब्युलन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. तर आमचा सर्व स्टाफ इथे पिकनिकसाठी आलो आहे 2 दिवसासाठी. काल सकाळी आम्ही इथे पोचलो बेलापूरवरून आणि आज संध्याकाळी आता जेवून झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत. हां, आता चेकआउट होतं आहे. कालपासून कसा अनुभव आला तुम्हाला या शिवनेरी फार्म हाऊसमध्ये? हां, सुंदर अनुभव आहे. आम्ही सकाळी आलेलो, इथे सर्व घरच्यासारखं आहे जेवण वगैरे. तर आम्ही सकाळी आलो त्यावेळी आम्हाला नाश्ता होता, त्याच्यानंतर दुपारी जेवण होतं. जेवण व्हेज, दुपारचं व्हेजच जेवण होतं, पण ते घरगुती जेवण पूर्ण अगदी घरच्यासारखं, हॉटेलसारखं नव्हतं आणि छान होतं. तुम्हाला काय आवडलं जेवणामध्ये? किंवा अजून ॲम्युनिटीज काय काय? हां, ॲम्युनिटीज इथे फक्त स्विमिंग पूल आहे छोटं आणि बाकी रूम्स वगैरे आहेत. त्या जास्त लॅविश नसला तरी चांगल्या आहेत, बऱ्यापैकी आहेत आणि छान आहेत. हां, सजेस्ट करू शकतो कारण बजेटमध्ये आहे, घरच्यासारखं जेवण आहे आणि वातावरण इथे छान आहे आणि इथून समुद्रकिनारा एक 10 मिनिटावरच आहे. त्यामुळे इथून समुद्रकिनारा इझिली जाता येईल. वॉकिंग पण तुम्ही जाता येईल, गाडी असेल तर उत्तम. हां, त्यामुळे तुम्ही इथे येऊन स्टे करू शकता. तर मित्रांनो, आता शिवनेरी रिसॉर्टचे ऑनर विनायक मडवी काका आपल्यासोबत आहेत. जाणून घेऊया या शिवनेरी रिसॉर्टबद्दल. तर नमस्कार काका, आपलं स्वागत आहे आमच्या ट्रॅव्हल विवल यूट्यूब चॅनलवर. मला आपल्या रिसॉर्टचा थोडासा ॲड्रेस सांगा आमच्या कस्टमरसाठी. मुक्काम पोस्ट आवास, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. आणि हे फक्त मांडवा जेटीवरनं 10 मिनिटाच्या अंतरात आहे आवास गाव. हां, त्याच्यामध्ये आमचं हे छोटंसं रिसॉर्ट आहे, शिवनेरी रिसॉर्ट. किती वर्षांपूर्वी चालू केले काका हे? बरोबर 4.5 वर्ष झाली. मग इकडे जर यायचं असेल समजा मुंबईवरून काही कस्टमर किंवा पुण्यावरून किंवा मुंबई पुण्याचं सेंटर असणार कर्जत, या कर्जतवरून जर कस्टमरला इकडे यायचं असेल तर कशा प्रकारे येऊ शकतो? थोडाफार गायडन्स तुम्ही सांगाल का आमच्या दर्शकांसाठी? हां, कर्जतवरून जर यायचं असेल तुम्हाला तर कर्जतवरून चौक म्हणून एक हे आहे. चौकवरून नंतर रसानी मोहपाडा आणि तिकडनंतर आपटा फटा खारपाडा आणि तिकडं पेण कारलेखिंडीतून राईट मारून तुम्ही कनकेश्वर फाटा चोंडी मार्गे बाय रोड घेऊन आपण डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकतो. आपल्याकडे कशा प्रकारे बुकिंग केली जाते? आपल्याकडे सर्व कपल्स, फॅमिली पण असतात, आणखीन ग्रुप सुद्धा असतात. किती रूम्स आहेत टोटल आपल्याकडे शिवनेरीमध्ये? टोटल एकूण आपले 9 रूम आहेत. 9 रूम आहेत. शिवनेरी रिसॉर्टचे आमच्या दर्शकांना जर समजा खासियत सांगायची झाली तर काय सांगाल? आमचं अतिशय उत्तम प्रकारे जेवण व्हेज नॉनव्हेज घरगुती टाईप जेवण इथं. हां, हे आमची हे आहे. आणखीन स्विमिंग पूल आणि इकडनं बीच फक्त 7 ते 8 मिनटं चालत 7 ते 8 मिनिटावरती बीच. हां, 7 ते 8 मिनिटावरती आवाज बीच ज्याला बोलतो तोच. हां, तोच बीच आपल्याला या रिसॉर्टवरून जवळ होतो. हां, जवळ होतो. सगळ्यात जास्त कुठला वर्ग म्हणजे आपल्या रिसॉर्टला पसंती देतो? म्हणजे कपल्स की ग्रुप की फॅमिली? म्हणजे असं कुठल्या वर्गाला जास्त आतापर्यंत बुकिंग झालेत? कुठला वर्ग बोलता येईल? फॅमिली आणि ग्रुप. फॅमिली आणि ग्रुप हां, यांची सगळ्यात जास्त पसंती. यानंतर एक महत्त्वाचा सर्व दर्शकांना एक आतुरता असते की कॉस्टिंग बद्दलची. प्रत्येक रिसॉर्टमध्ये ॲम्युनिटीज वगैरे पाहिल्यानंतर कॉस्टिंग काय असणार याची एक आतुरता असते. तर त्याच्याबद्दल सांगा. म्हणजे आपल्या शिवनेरी रिसॉर्ट किंवा आपल्या शिवनेरी फार्ममध्ये आपण कॉस्टिंग कशा प्रकारे ठेवतो? वीकडेज आणि वीकेंडमध्ये कपल, फॅमिली आणि ग्रुप सर्वांसाठी कशा प्रकारे असते त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. कपलचे आपले चार्जेस आहेत 2200 रुपये पर पर्सन पर हेड वीकेंडमध्ये. हां, आणि वीकडेजचे त्याचेच आपण 2000 रुपये पर पर्सन पर हेड घेतो. आणि जर फॅमिली आणि मोठा ग्रुप असेल तर कसे चार्जेस असतात? मोठा ग्रुप वीकेंडमध्ये आले तर आपण 2000 रुपये पर पर्सन पर हेड आणि वीकेंड 1800 रुपये. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, हा होता शिवनेरी रिसॉर्ट किंवा शिवनेरी फार्म हाऊस आवास अलिबागमधला. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच फार्म हाऊस आणि रिसॉर्टच्या व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल विवल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पाहत राहा ट्रॅव्हल विवल. जय हिंद, जय भारत.